आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात अंमली पदार्थाची वाढती विक्री लक्षात घेता पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकून सुमारे 10.5 किलो गांजा जप्त केला आहे। यामध्ये एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून जप्त गांजाची किंमत 1,02,060 रुपये असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पहिल्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर इतर विक्रेत्यांना माहिती मिळू नये म्हणून ही मोहीम अत्यंत गुप्तपणे राबविण्यात आली। यासाठी 3 स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान संदीप देवीदास व्यवहारे वय 50 राहणार मनमाड यांच्या ताब्यातून 3 किलो 660 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत तुकाराम देवबा गवळी वय 40 राहणार मनमाड याच्या ताब्यातून 5 किलो तर इरफान रऊफ पठाण वय 35 मनमाड याच्या ताब्यातून 2 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी संशयित तिघा विरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेजबिंग सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गांजाच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काही सर्व प्रकारची मादक द्रव्ये असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेजबीर सिंग संधू साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम, पोलीस निरीक्षक त्यांचे वेगवेगळे पथक असे तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये 3 ठिकाणी छापे घातले। 3 ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली। 3 आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 10.5 किलो गांजा मिळालेला आहे। साधारण त्याची किंमत 1 लाखाच्या वर असेल। त्याच्यामध्ये 2 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आरोपी आहे। त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। ते कुठून माल आणत होते, त्यांचा सोर्स काय, इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहेत याचा सुद्धा शोध घेत आहोत। आणि गांजाच्या व्यतिरिक्त अजून काही कुट्टा गोळी असेल, MD असेल, काही पावडर असेल, काही इंजेक्शन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत, नशा होतो त्याच्यामुळं, अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। असू शकेल त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठे कुठे गुन्हे दाखल आहेत, पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।